नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज बनवणार आहे वडापाव। बाहेर पाऊस चालू आहे व काहीतरी खावंसं वाटत असेल तर त्यातील वडापाव हे एक छान असा पदार्थ आहे। चला तर मग काही टिप्ससोबत आपण ही रेसिपी बघूयात। अगदी छोट्या छोट्या टिप्ससोबत मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आली आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी येथे बटाटे उकडून घेतलेत। हे बटाटे उकडत असताना ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला बटाटे उकडवायचे आहेत। जवळपास मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले। बटाट्यांचे 2 काप करून ते कुकरला 2 शिट्यांमध्ये वाफवून घेतलेले आहेत। त्यानंतर ते बटाटे आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत व हे गार होण्यासाठी असेच 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहेत। इथे मी घेतले 2 चमचे जिरे, 10 ते 12 मिरच्या, खूप सारा असा लसूण घेतला, जवळपास 20 ते 22 लसूण पाकळ्या असतील। त्याशिवाय 2 इंच आलं घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अगदी मिक्सरला बारीक फाईन पेस्ट न करता थोडी जाडसर अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले। त्यामध्ये याच्यात मोहरी घालूया। मोहरी थोडी जास्त प्रमाणात वापरायची आहे। त्यानंतर याच्यात घालायचं आहे 1 चमचा जाडी भरडी अशी वाटून घेतलेली धने पावडर। याच्यामुळे भाजीला एक छान टेस्ट येते। याच्यासाठी आपल्याला ही जाडी भरडी अशी वाटून घेऊनच याच्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। हे सर्व छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला याच्यात घालायचं आहे आलं लसूणचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे। याच्यामध्ये आलं व लसूणचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पॅनला चिकटू शकतं। याच्यासाठी हे सतत हलवत राहून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, ही सुद्धा याच्यात परतून घेऊयात। आता याच्यात घालू उकडून कुस्करून घेतलेले बटाटे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स करत असताना आपण जे हाताने कुस्करून घेतलेले बटाटे आहेत ते थोडे मोठे मोठे राहिलेले असतात, मोठे तुकडे राहिलेले असतात, तर ते छान बारीक करत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व छान परतून घेऊ। ही भाजी पॅनला चिकटत नाही इथपर्यंत, त्याशिवाय हिचा एक छान असा गोळा तयार होतो इथपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। आपली आता भाजी तयार आहे। आपण एक 10 मिनिटांसाठी ही बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर बटाट्याचं जे कोटिंग असतं ते कोटिंगसाठी जे लागणारं मिश्रण ते आपण करून घेणार आहोत। मी येथे 2 वाटी बेसन घेतले, तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले। त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ व पाव चमचा हळद। हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। बटाटे वडे चांगले हलके फुलके होण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। याच्यामुळे बटाटे क्रिस्पी होतातच, त्याशिवाय ते हलके फुलके सुद्धा होतात। आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर केला नाही, त्याशिवाय हलके फुलके व अगदी छान स्पंजी होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, नाहीतर त्याच्यात गाठी तयार होतात, त्याशिवाय मिश्रणसुद्धा पातळ होण्याची शक्यता असते। जवळपास मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। मिश्रण छान फेटून घेऊया। या मिश्रणाला चांगले असे बबल येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मिश्रण तयार करून घ्या। तुम्ही बघू शकता इथे या मिश्रणाला छान असे बबल आलेले आहेत। अगदी 10 मिनिटांसाठी हे आपण बाजूला ठेवून घेऊ। त्याशिवाय दुसरी स्टेपमध्ये तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पीठ कसं तयार आहे हे बघू शकतात।
आता आपण कढईमध्ये तेल घेतो आहे. तेल छान गरम करून घेऊया. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बटाट्याची भाजी चांगली गार झाली, त्यातली कढीपत्त्याची पाने काढून टाकली व बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घालूया व हे छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे गोळे तयार करून घ्या. त्याच्यानंतर हे थोडे चपटे बनवा, जेणेकरून आपल्याला बटाटे वडे तळत असताना अगदी इझिली ते तळता येतील. अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याचे भाजीचे जे वडे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत. मिश्रण एक 10 मिनिटं सेट झालेलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं फेटून घेऊ व आपण बटाटे वडे तळायला घेऊ. हलक्या हाताने आपण याला हे कोटिंग करून घेणार आहे व तेलामध्ये हळूवारपणे आपल्याला हे सोडायचं आहे. जेव्हा आपण बटाटे वडे तेलात सोडू तेव्हा गॅस मात्र मीडियम असावा. हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्या व जेव्हा तळाल तेव्हा ते मीडियम गॅसवर करून घ्या. त्यानंतर आपल्याला हे एक एक करून बटाटे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. बटाटे वड्यांना सर्व बाजूनी छान कोटिंग आलं पाहिजे. जर कोटिंग व्यवस्थित झालं नाही तर तेलामध्ये बटाट्याची भाजी बाहेर येऊ शकते व तेलसुद्धा खराब होतं. त्याशिवाय बटाटे वडेसुद्धा तेलकट होऊन जातात. अगदी 5 मिनिटानंतर आपण हे परतून घेऊया व अगदी छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. त्याशिवाय जो हा तेलामध्ये मिश्रणाचा जो चुरा झालेला आहे तो चुरा फेकून न देता आपण त्याची चटणी बनवणार आहोत. हे आपण बाजूला काढून घेऊ व याची आपण चटणी बनवूयात. एक 5 ते 10 मिनिटांमध्येच आपला वडा छान असा तळून होतो. जे आपण चुरा काढला होता त्याची आपण आता चटणी बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व चुरा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यामध्येच घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं व 2 लसूण पाकळ्या सालासहित घ्यायच्या आहेत. लसूण पाकळ्या व हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला जास्त वेळ फिरवायचं नाही तर अगदी चालू बंदमध्येच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही दाणेदार चटणी तयार होते. त्यानंतर मी इथे हिरवी चटणीसुद्धा केलेली आहे. हिरवी चटणी पुदिना, कोथिंबीर, डाळ्या, त्याशिवाय मीठ, आलं, लसूण, मिरची हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले बटाटे वडे तयार आहेत. आपण आता हे खायला घेणार आहोत. मी इथे तुम्हाला अजून एक बटाटे वडा दाखवते. पावाला आपण लाल चटणी लावलेली आहे, त्याशिवाय त्याच्यावर मी वडा ठेवलेला आहे व वरून हिरवी चटणी ठेवून आपल्याला हा बटाटे वडा खायला घ्यायचा आहे. कसा आहे व्हिडिओ? आवडला का तुम्हाला? तर यावेळी तुम्ही एक वेळ असा वडापाव नक्की करून बघा. अगदी बाहेर गाडीवर जसा भेटतो असा हा छान वडापाव तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.